माले इथल्या ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल आणि विद्यानिकेतन मध्ये राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत 14, 17 आणि 19 वर्ष मुले आणि मुलींचे प्रत्येकी 24 संघ सहभागी झाले होते। या स्पर्धेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य थ्रोबॉल संघटनेचे सचिव राहुल वाघमारे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय घुगरे, सरपंच उत्तम पाटील, ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल आणि विद्यानिकेतनचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे, मुख्याध्यापिका सविता कळंत्रे यांच्या हस्ते पार पडलं। सहभागी खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय घुगरे यांनी विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकावर जायचं असेल तर जय पराजयाचा विचार न करता जीव ओतून खेळलं पाहिजे असं सांगितलं। सरपंच उत्तम पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळामध्ये करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं। या स्पर्धेत मुलींच्या 14 वर्षाखालील गटात कैलासवासी जिजाबाई गावडे विद्यालय पारवडी पुणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारूळ जिल्हा धाराशिव, श्रीमान TJ चौहान विद्यालय मोरेवाडी जिल्हा नाशिक, 17 वर्षाखालील मुलींच्या गटात स्वामी विवेकानंद विद्यालय नाशिक, श्री रविशंकर माध्यमिक विद्यालय लातूर, आयडियल इंग्लिश स्कूल सांगली, 19 वर्षाखालील मुलींच्या गटात रॉयल ऑफिसर्स प्रिपरेटरी अकॅडमी खंडेराजुरी जिल्हा सांगली, समर्थ विद्यालय विज्ञान महाविद्यालय लाखनी, भंडारा आणि जय हिंद कॉलेज चर्चगेट मुंबई या संघांनी अनुक्रमे पहिले 3 क्रमांक पटकावले। विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। या स्पर्धेसाठी पंच म्हणून विलास निर्भवणे, चंद्रकांत घोडेराव, रितेश गुलावसे, अतुल हावळे यांनी काम पाहिलं। यावेळी क्रीडा अधिकारी अरुण पाटील, रोहिणी मोकाशी, मनीषा पाटील, सीमा पाटील, प्रताप पारकर, सचिन कोडोलकर, क्रीडा शिक्षक कुणाल नाईक, सतीश रणभिसे, सुनील पाटील, सहाय्यक शिक्षिका योगिता शेवाळे, प्रिया कोल्हापुरे, किरण कांबळे, तुषार माने, शशिकांत भरणे आदी उपस्थित होते।